नमस्कार, मी ताज मुल्लानी. प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. जिल्ह्यातल्या प्राथमिक शिक्षकांची शिखर संस्था असलेली बँक अशी प्राथमिक शिक्षक बँकेची ओळख आहे. त्यामुळं या बँकेवर आपलं वर्चस्व असावं अशी सगळ्या शिक्षक नेत्यांची मनापासून इच्छा असते आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रचाराचा धुरळा उडालेला आहे, आपण सगळेजण पाहतो. या सगळ्या प्रचाराच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये एक चेहरा आहे जो लक्षणीय आहे आणि त्या चेहऱ्यानं अपक्ष उमेदवारी दाखल करून या निवडणुकीच्या वर्तुळामध्ये खळबळ उडवून दिलेली आहे. आणि त्या अपक्ष उमेदवार म्हणजे लक्ष्मीताई पाटील आज आपल्या स्टुडिओमध्ये त्या या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. आपलं स्वागत आहे स्टुडिओमध्ये. गेली 5 वर्ष संचालक म्हणून प्राथमिक शिक्षक बँकेची धुरा सांभाळल्यानंतर आता त्या अपक्ष म्हणून पुन्हा या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत आणि सभासदांना सामोरं जात आहेत. तर काय त्यांची भूमिका या निवडणुकीच्या संदर्भात आहे आपण जाणून घेऊया. मला सांगा की आता गेली 5 वर्ष तुम्ही त्या बँकेमध्ये संचालक म्हणून होता, तुम्हाला बँकेच्या कामकाजाचा पण अनुभव आहे. आता पुन्हा तुम्ही अपक्ष म्हणून सभासदांच्या समोर जात आहात, तर काय नेमकी तुमची भूमिका आहे या निवडणुकीसाठी? माझी भूमिका हीच आहे की ही जी बँक आहे ती प्राथमिक शिक्षक सहकारी बँक जी डॉक्टर राव डी.आर. भोसले साहेबांनी 1939 साली सभासदांना अडीअडचणीमध्ये मदत व्हावी या उदात्त हेतून चालवलेली आहे. ती कुणाच्या मालकीची असू नये. तिथं मालकी हक्क हा सभासदांचाच असावा आणि ती सभासदांचीच राहावी या भूमिकेतून मी ना स्वार्थासाठी ना सत्तेसाठी, माझी लढाई ही फक्त सभासदांसाठी आहे आणि त्यांच्या हक्कासाठी मी या इलेक्शनमध्ये उतरलेली आहे. शिक्षकांना आणि सभासदांना केंद्रबिंदू मानून बँकेची वाटचाल सुरू आहे असं सगळ्याच पॅनलचं किंवा निवडणुकीमध्ये उभारलेल्या सगळ्या उमेदवारांचं म्हणणं आहे. तुमचंही तेच म्हणणं आहे. पण गेली 5 वर्ष आपण त्या बँकेमध्ये संचालक म्हणून होतात, तर त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आणि त्याच्यापूर्वी 13 वर्ष शिक्षक संघाची एक हाती सत्ता बँकेमध्ये आहे. या कालावधीमध्ये त्यांनी खूप चांगले निर्णय सभासदांसाठी घेतले असा त्यांचा दावा आहे. संचालक म्हणून तुम्हाला तिथल्या कामकाजाची माहिती आहे, त्यांच्या सगळ्या मिटिंगला तुम्ही हजर होतात. तर काय नेमकं वाटतं की गेल्या 12-13 वर्षामध्ये बँकेनं शिक्षकांच्या सभासदांच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत, ते योग्य आहेत, त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत किंवा आणखी काही करता आलं असतं, काय वाटतं आपल्याला? गेल्या वेळी मी जेव्हा निवडून गेले एप्रिल 2015ला तेव्हा फेर लेखापरीक्षण लावलं बँकेचं आणि त्या ऑडिटाने ती लक्षात आलं की 3.5 कोटी रुपये बँक तोट्यामध्ये आहे. सत्ताधारी मंडळींच्या पुढे त्यांच्याच दिग्गजांनी केलेला कारभार समोर आणला. त्यावेळी त्यांनी सुद्धा मान्य केले की बँक 3.5 कोटी रुपये तोट्यामध्ये आहे. आणि मग इलेक्शनला सामोरं जात असताना सभासदांच्या पुढे धुळपेक करायची म्हणून 2% डिव्हिडंड वाटलेला होता आणि त्याला रिझर्व्ह बँकेनं नफ्यात बँक नसताना 2% डिव्हिडंड वाटला म्हणून 10 लाखाचा दंड आकारला होता. म्हणजे पुन्हा सभासदांच्या माथी 10 लाखांचा दंड. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा मी निवडून गेले तिथं, तेव्हा माझ्यातली एक संवेदनशील मनाची व्यक्ती की जी गेली 20-22 वर्ष शिक्षक हितासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या लढाया लढते आहे. आजही ते कार्य माझं अविरतपणे चालूच आहे. त्या संवेदनशील व्यक्तीला हे सर्व बघवत नव्हतं किंवा पाहवत नव्हतं, स्वस्त मनानं तिथं राहवत नव्हतं. मग सभासदांसाठी काहीतरी केलं पाहिजे या भूमिकेतून मी मला स्वतःला समृद्ध बनवलं सहकारमध्ये. एकतर BA मध्ये अर्थशास्त्र विभागात पहिली आलेली कॉलेजची विद्यार्थिनी, प्लस मी या सगळ्या लढायावरती काम करत असताना सहकार पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. रिझर्व्ह बँकेने जी पत्रव्यवहार बँकेसाठी केला होता, म्हणजे दंड 10 लाखाचा का लावला किंवा तिथून पुढं डिव्हिडंड वाटायला निर्बंध लावलेले होते, ते कशा अंतर्गत लावले गेले, त्या सगळ्या पत्रव्यवहारांचा अभ्यास केला. त्यावेळी मला लक्षात आलं की बऱ्याचशा तरतुदी ह्या देणी व्याजाचे असतील, मालमत्तेचे असतील, ह्या सगळ्या तरतुदी न करता फक्त खर्चच करत राहिलेले आहेत सत्ताधारी मंडळी आणि त्यामुळे नफा होत नाही आहे. रिझर्व्ह बँकेनं हा दंड आकारलेला आहे किंवा डिव्हिडंडला निर्बंध लावलेला आहे. त्या सगळ्या तरतुदी मी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर अंकुश ठेवत प्रामुख्यानं पूर्ण करून घेतल्या आणि 17-18ला ते नफा तोटा पत्रक घेऊन मी रिझर्व्ह बँकेपर्यंत गेले. तिथले AGM, GM यांच्या भेटी घेतल्या, त्यांच्यासोबत मीटिंग केली. त्यांना ते मी पत्रव्यवहार दाखवले, नफा तोटा पत्रक त्या ठिकाणी
त्यांच्यासमोर सक्षमपणे मांडलं. कारण गेली 2 वर्ष माझं हेच काम चालू होतं की जेवढे त्यांनी तरतुदी सुचवलेल्या आहेत त्या तरतुदी मी पूर्ण करून घेतल्या आणि सक्षमपणे तिथं मांडल्यानंतर त्यांनी सुद्धा हा शब्द दिला की हे जे तुम्ही आणलेले पुरावे आहेत हे जर आमच्या ऑडिटांती खरे ठरले तर निश्चितपणानं डिव्हिडंड वाटायचा मार्ग तुमच्यासाठी सोपा होईल किंवा डिव्हिडंड वाटायला आम्ही परवानगी देतो. त्यांचं ते वाक्य एक मला खूप छान वाटलं की इतनी नेकदिली इंसान हमने आज तक जिंदगी में नहीं देखी, जो अपने मेंबर्स के लिए इतने दूर तक आई है. असं म्हणत त्यांनी माझं कौतुक केलं की एकटी महिला रिझर्व्ह बँकेमध्ये एवढ्या सक्षमपणे एवढ्या सभासदांसाठी येते. ती ना सत्तेतली आहे, फक्त विरोधी संचालिका म्हणून काम करत असताना तिची इतकी तळमळ आहे. त्यावेळी मी त्यांना पहिल्यांदा सांगितलं होतं की जर आपण रिझर्व्ह बँकेचा काय माहोल असेल आज अनुभवू शकतो. त्यांनी मला मराठीचा दुभाषिक दिला आणि त्यांच्यासोबतचे जे कॉन्व्हर्सेशन होतं, संभाषण होतं ते अतिशय चांगल्या पद्धतीचं झालं. आणि मी त्याच वेळी प्रसार माध्यमांना सगळीकडे बातमीही लावली होती की आज रोजी मी रिझर्व्ह बँकेचे GM AGM यांच्या भेटी घेतलेल्या आहेत आणि त्यांना हे पुरावे सादर केलेले आहे की बँक आता त्यांनी सुचवलेल्या ज्या तरतुदी होत्या त्या सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत आणि बँक नफ्यामध्ये आहे. माझी भूमिका एवढीच होती की सभासद गेले कित्येक वर्ष त्यांच्या हक्काच्या डिव्हिडंडपासून बाजूला होते आणि तो त्यांना मिळवून द्यायचा आणि ही लढाई मी जिंकलेली आहे. त्यांनी जवळजवळ 361 बँका आमच्या तेव्हा ऑडिटच्या पुढं होत्या त्या सगळ्या बाजूला ठेवत एवढी एक लेडी इथंपर्यंतचा प्रवास करते, एक महिला सक्षमपणे एवढ्या रिझर्व्ह बँकेत येऊन सभासदांसाठी त्यांचा हक्क द्यावा म्हणून मागणी करते. यासाठी त्यांनी पहिला माझ्या बँकेचं ऑडिट पूर्ण करून घेतलं आणि त्या सगळ्या तरतुदी पूर्ण असल्यामुळं नफा वाटायला डिव्हिडंड वाटायला परवानगी मिळाली. हा माझा विजय आहे, माझ्या सभासदांचा विजय आहे. म्हणजे त्यांनी ज्या भूमिकेतून मला तिथं पाठवलं तो उद्देश तिथं मी सफल करून दाखवलेला आहे. सभासदांचा पैसा हा सभासदांच्या कल्याणासाठी वापरला पाहिजे अशी तुम्ही भूमिका घेऊन तुम्ही रिझर्व्ह बँकेपर्यंत गेलात. पण त्यांचं असं म्हणणं आहे की सभेमध्ये जनरल सभेमध्ये उभं राहून एका विरोधी संचालकांना असं सांगितलं होतं की आम्हाला डिव्हिडंड नाही वाटला तरी चालेल पण कर्जाचा व्याजदर कमी करा. म्हणजे डिव्हिडंड लाभांश वाटप करत असताना बँकेची पत आणि सभासदांची डिमांड या दोन्ही गोष्टी समोर ठेवून त्यातून मध्य काढायचा असतो. तर त्यांचं असं संचालक मंडळाचं म्हणणं आहे की सगळ्या सभासदांची अशी इच्छा होती की आम्हाला डिव्हिडंड नाही दिला तरी चालेल पण बँकेचा व्याजदर कमी करा म्हणून आम्ही व्याजदर कमी केला असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे. आपण दोन्ही गोष्टी साध्य केलेल्या आहेत. जर पाठीमागं बघितलं तर आम्ही संचालिका म्हणून कार्यभार सांभाळायच्या अगोदर जर बघितलात तर 15% पासून कर्जाचा व्याजदर होता आणि त्या 15% कर्जाचा व्याजदर असताना 25 लाख नफा, जास्तीत जास्त 50 लाखाचा नफा होता. म्हणजे एवढे कर्जाचे व्याजदर आणि नफा काहीच नाही, मग सभासदाला देणार काय? त्यामुळे सभासदांची इच्छा होती की हा कर्जाचा व्याजदर खाली आला पाहिजे आणि कर्जाचा व्याजदर खाली तेव्हाच येतो ज्यावेळी मनमानी कारभार चालू दिला जात नाही. म्हणजे प्रत्येक दर मासिक मिटिंगला, बोर्ड मिटिंगमध्ये आम्ही सत्ताधाऱ्यांच्या त्यांच्या मनमानी कामावर आम्ही अंकुश ठेवला आणि वाढलेले जे इथून पाठीमागच्या आकडेवारी असायची खर्चाची ती कुठेतरी कमी येऊ लागली आणि त्याचा परिणाम म्हणून 13% पासून कर्जाचा व्याजदर आपण 10% आणण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. हे सर्व त्या विरोधी संचालिकेनं सक्षमपणे भूमिका आपली मांडली म्हणूनच सभासदांचा कर्जाचा व्याजदर 10% आपल्याला कमी आणता आला. सभासदांच्या पैशाची उधळपट्टी होऊ नये असं सगळ्यांचं धोरण आहे, सत्ताधाऱ्यांचं पण तेच धोरण आहे. पण बँकेचा लूक बदलण्याच्या नावाखाली भरपूर पैसे उधळले आणि त्याच्यामध्ये काही गैरव्यवहार झाला असा आरोप इतरही विरोधक करतायत. त्याबद्दल तुमचं म्हणणं काय? बँकेचा लूक बदलण्याचं काळ पाठीमागच्या काळामध्ये झालं. या काळामध्ये, आमच्या काळामध्ये सभासदांचा लूक बदललेला आहे. सभासदांच्या खिशामध्ये खऱ्या अर्थानं कर्जाचा व्याजदर कमी करून त्यांची लक्ष्मी त्यांच्या घरात टिकवण्याचं काम केलं आपण. डिव्हिडंडच्या रूपानं 8% 9% डिव्हिडंडच्या रूपानं आपण त्यांच्या घरात लक्ष्मी पोचवायचं काम केलेलं आहे. येत्या भविष्य काळामध्ये डिव्हिडंड कसा 2 अंकी देता येईल, कर्जाचा व्याजदर कसा 1 अंकी करता येईल, यासाठीच पुढची वाटचाल असणार आहे. या पॅनलमध्ये साधारण 17 लोक आहेत, पलीकडच्या पॅनलमध्ये 17 आहेत आणि तुम्ही अपक्ष आहात. तर एकीकडं वेगवेगळ्या विचारांची एक पॅनल स्वाभिमानीच्या नावाखाली एकत्र आलेला आहे.
दुसरीकडं तुम्ही एकेकाळी ज्यांचे सहकारी होता त्या प्रसाद पाटील सरांनी आपलं पुरोगामी परिवर्तन नावाखाली वेगवेगळ्या संघटनांना एकत्र करून हे पॅनल केलेलं आहे आणि सगळी पॅनल विजयावर दावा सांगतायत की आता आम्ही सगळे मोठ्या संख्येने एकत्र आलेलो आहोत आणि त्यामुळं विजय आमचाच होणार असा दावा सगळ्या पॅनलकडून केला जातोय. सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा गेल्या 4-5 दिवसामध्ये आहे तो म्हणजे जुन्या पेन्शनधारक हक्क संघटनेचा. तर प्रत्येक मेळाव्यामध्ये प्रत्येक पॅनलच्या मंचावरती या जुन्या पेन्शनधारक संघटनेचे काही लोक दिसत आहेत आणि ह्या सगळ्या संघटनेचा पाठिंबा आम्हालाच आहे असं ते सगळे पॅनलवाले जाहीर करत आहेत. त्याबद्दल तुमचं मत काय आहे? जुन्या पेन्शनधारकांचे नेमके काय प्रश्न आहेत आणि ते तुम्ही कशा पद्धतीनं सोडवण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे असं तुम्हाला वाटतं? जुन्या पेन्शनधारकांचा हा लढा खूप मोठा आहे. सगळ्या संघटना तो लढा लढतायत. मीही तो लढा घेऊन पुढे जाते आहे. निश्चितपणानं या माझ्या बांधवांना जे 2005 नंतर सेवेमध्ये रुजू झालेले आहे त्यांना सरकारनं जुनी पेन्शन नाकारलेली आहे. मग या बांधवांसाठी शेवटच्या वृद्धापकाळामध्ये काहीतरी असावं, म्हणजे एक आधार असावा, शासनाने ती पेन्शन योजना लागू करावी हा अजेंडा सर्व संघटनेचा आहे आणि निश्चितपणाने आम्ही तो लढा यशस्वी करू. पण शिक्षक बँकेमध्ये तेही आपले सभासद आहेत आणि ते जोपर्यंत सभासद आहेत तोपर्यंत एखादी त्यांच्या आयुष्यामध्ये दुर्घटना घडली, आज जे आपल्याला बातम्या बघायला मिळत आहेत अशा घटना घडत आहेत आणि म्हणून आम्ही जुन्या पेन्शनच्या सभासदांना एकत्र केलं. या संचालिका म्हणून मी जेव्हा काम करत होते प्रत्येक सभासदाला फोन करून बँकेमध्ये बोलवून घेतला आणि त्यांच्यासाठी 5 लाखाची सानुग्रह निधी ही योजना चालू केली. म्हणजे एखादी दुर्घटना घडली तर बँक डायरेक्ट त्या कुटुंबाला 5 लाख निधी आर्थिक मदत म्हणून देणार. बँकेमध्ये आपल्या मयत सभासदांचं सर्व कर्ज माफ होतं, पण नुसतं कर्ज माफ होऊन चालणार नाही तर त्या व्यक्तीला पुढे पेन्शन पण नाही, घरातल्या कुठल्या व्यक्तीला पेन्शन नाही. मग अशा वेळी कुटुंबानं काय करायचं? म्हणून माझी ही भूमिका असणार आहे की अशा कुटुंबासाठी 15 लाख सानुग्रह निधी देऊ शकू आपण की आणि दिला जाईल. आज ही 5 लाखापर्यंत आपण देतो आहोत. ही योजना आपणच आणलेली आहे आणि निश्चितपणानं येत्या नजीकच्या काळामध्ये 15 लाख त्या कुटुंबाला सानुग्रह अनुदान कशा पद्धतीनं देता येईल यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. शिक्षक म्हणजे एक चाकोरीबद्ध जीवन जगणारा माणूस अशी त्याची व्याख्या केली जाते आणि मुलांना शिकवणं आणि त्यानंतर घरी येऊन आपल्या कुटुंबामध्ये रममाण होणं याच्या पलीकडे शिक्षक फारसं काही करत नाहीत असा एक आक्षेपही शिक्षकांच्यावर वारंवार घेतला जातो. ही बाजू एकीकडे आहे आणि दुसरीकडं आभाळ मायासारखी संस्था निर्माण करून लक्ष्मी पाटील हे सगळं शिक्षक संघटनेचं राजकारण, समाजकारण, मुलांना शिकवणं, शाळा जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये पहिली बनवणं हे सगळे उपक्रम करत असताना आभाळ माया संस्थेच्या माध्यमातूनही तुम्ही खूप काम केलेलं आहे. तर त्या संदर्भातले काही महत्त्वाचे उपक्रम तुम्ही सांगू शकाल? आभाळ मायाचा उद्देश हाच आहे की ज्याच्या डोक्यावरती मायेचं आभाळ नाही आहे त्याला मायेचं आभाळ देणं. कारण समाजामध्ये अशा अनेक गरजू व्यक्ती आहेत, अगदी शाळेमधल्या छोट्या छोट्या मुलांपासून वृद्धाश्रमातल्या आबाल वृद्धांपर्यंत समाजामध्ये जर आपण बघितलात तर असे अनेक लोक आहेत की ज्यांना मायेचा आधार देणं गरजेचं असतं आणि त्यासाठी माझ्या आभाळ माया संस्थेची मी स्थापना मातोश्री वृद्धाश्रमामध्ये एका वृद्धाश्रमवासियांच्या हस्ते केली. तिथं डॉक्टर रूपा शहा होत्या, आदरणीय विश्वास सुतार साहेब होते आणि सर्व माझे सहकारी यांच्या सगळ्यांच्या सहवासानं ती मी संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही जे विद्यार्थी गरीब आहेत, खरंच गरजू आहेत, त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देणं, त्याशिवाय वृद्धाश्रमातील वृद्धांना आर्थिक आधार देणं, त्यांना मायेचं वस्त्र देणं, अन्नधान्य पुरवणं, ह्या अशा पद्धतीचे काम करत आहोत. त्यासोबत समाजामध्ये ज्या व्यक्तींनी चांगलं काम केलेलं आहे त्यांच्यावरती सुद्धा कौतुकाची थाप टाकणं हे आभाळ मायाचं काम आहे. आणि आपण पाहतायत गेले कित्येक ज्या अशी व्यक्तिमत्व आहेत की शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा प्रामाणिकपणे अगदी कोणताही प्रस्ताव न देता ती शाळेमध्ये चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत. अशा महिलांना समाजासमोर आणून, अशा शिक्षक बंधूंना समाजासमोर आणून आम्ही त्यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देत आहोत, आदर्श शिक्षक शिक्षिका पुरस्कार देत आहोत. आदरणीय सिंधुताई सपकाळ माई यांचे सुद्धा हात आभाळ मायाला लागलेले आहेत. म्हणजे एक आपलं अनाथांची माय
त्यांचे आशीर्वाद आम्हाला आभामायला तो मिळाले. एक भाग्याचा आनंदाचा क्षण होता बरोबर. तुमच्या जीवनामध्ये. मला सांगा, 5 वर्ष संचालिका म्हणून तुम्ही काम करत असताना महिला म्हणून काही गोष्टींना तुम्ही तिथं आक्षेप घेतलात किंवा संचालक म्हणून तुम्ही काही गोष्टींना तुम्ही त्यांच्यावर कंट्रोल ठेवायचा प्रयत्न केलात. अशा वेळेला महिला म्हणून तुम्हाला बाजूला करण्याचे किंवा तुम्हाला जाणून बुजून वगळण्याचे किंवा काही असे प्रयत्न गेल्या 5-10 वर्षामध्ये झाले असं तुम्हाला वाटतंय का बँकेमध्ये? किंवा महिला संचालकांना फारसा वाव दिला जात नाही एकूणच, असं तुम्हाला वाटतंय का? निश्चितपणानं असं हे होतं, कारण महिला संचालिकाला डावललं जातं. पण कोणत्या महिला संचालिकाला डावललं जातं? जिला सहकारातलं काय कळत नाही तिला डावलता येतं. माझ्यासारखी एक सक्षम महिला संचालिका की जिच्याकडे आज सहकारातली पदविका अभ्यासक्रम पूर्ण आहे, उद्याही माझा कोऑपरेटिव्ह बँकिंग पेपर आहे, म्हणजे मी सतत सहकारातली एक तज्ज्ञ व्यक्ती, आज मी माझं व्यक्तिमत्व इतकं समृद्ध केलेलं आहे आणि समाजातले सहकारातले दिग्गज व्यक्तिमत्व माझ्यासोबत राहिलेले आहेत, त्यांनी माझं व्यक्तिमत्व समृद्ध केलं आहे. तेव्हा मला बँकेमध्ये कुठल्या पद्धतीनं कारभार केला पाहिजे, अंकुश ठेवायचा असेल तर आपली वाटचाल कुठंपर्यंत असली पाहिजे. आपण एक संचालिका म्हणून सत्ता कोणाची असू देत, पण विरोधी संचालक जर खंबीर असेल, लोकशाहीमध्ये विरोधी संचालक जर अभ्यासू असेल, तज्ज्ञ असेल, तर तो सत्तेला नमवू शकतो. आणि हे मी करून दाखवले. कर्जाचे व्याजदर खाली आले म्हणजे खर्चावर अंकुशच ठेवला. मग अंकुश ठेवणारी व्यक्ती कोण आहे हे समाज जाणतो आहे, हे सभासद जाणता आहेत. त्यामुळं निश्चितपणानं महिला संचालिका असली तरी सुद्धा मी कुठंही कमी नाही. आजवर तुम्ही पाहताय की कोल्हापूरमध्ये बँक असोसिएशन, कोऑपरेटिव्ह बँक असोसिएशन आहे, त्याचे अध्यक्ष नुपूरदादा कोरे आहेत. त्याचसोबत ज्या नागरी सहकारी बँका आहेत त्या बँकांचे प्रतिनिधी, त्याचसोबत शिक्षकांचे पतसंस्था, विविध पतसंस्था आहेत, या पतसंस्थांचे प्रतिनिधी, असे सगळे एकत्र करून या सहकार परिषद मी घेतली होती. त्याला रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांपासून इतर विविध बँकांचे अधिकारी उपस्थित ठेवले होते. मग कॅश मॅनेजमेंट किंवा अद्ययावत रिझर्व्ह बँकेचे जे काही नियमावली आहे याचं ज्ञान या सगळ्या संस्थांना मिळावं यासाठी सहकार परिषद आयोजित केलेली मी व्यक्ती आहे. आणि ज्या काही शिक्षकांच्या पतसंस्था, आदर्श पतसंस्था आहेत किंवा नागरी सहकारी बँका आहेत जिल्ह्यामधल्या आपल्या, ज्या अनेक कुटुंबाच्या गरजा भागवत आहेत चांगल्या पद्धतीनं, अशा बँकांना सुद्धा पुरस्कार देणं, त्यांना कौतुकाची थाप देणं, हे एक संचालिका म्हणून मी हे काम केलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणानं विरोधी संचालिका जरी असले, एकमेव संचालिका जरी असले तिथं महिला संचालिका, तरी माझं अस्तित्व कोणीही डावलू शकत नाही. तुम्ही अभ्यास केला सहकाराचा, बँकेच्या एकूण कारभाराचा अभ्यास केला आणि जिथं जिथं काटकसर करता येईल तिथं तिथं उधळपट्टी करण्यावर तुम्ही अंकुश लावला संचालिका म्हणून. आणि बँकेला एक शिस्त लागावी यासाठी तुम्ही 5 वर्षामध्ये प्रयत्न केले. तर तुम्हाला बऱ्यापैकी सगळं त्यातलं कळतं, म्हणूनच तुम्हाला या निवडणुकीच्या प्रक्रियेतनं बाजूला करायचा प्रयत्न झाला असं तुम्हाला वाटतंय का? मी गेले 20-22 वर्ष, कारण ज्यादा कळता माणूस असेल, ज्यादा शिकलेला शहाणा माणूस असेल तर त्याचा इतर संचालकांना त्रास होतो, तसं झाले असं तुम्हाला वाटतंय का? गेले 20-22 वर्ष म्हणजे इलेक्शन म्हणून मी सामोरी लोकांच्या पुढे आलेली नाही आहे. गेली 20-22 वर्ष मी शिक्षकांसाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी लढते आहे. त्याच पद्धतीचं व्यक्तिमत्व माझं इथंही आहे. किंवा इलेक्शन म्हटलं की बाजूला करणं या गोष्टी माझ्यासाठी नगण्य आहेत. मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, कारण सभासदांचीच ही इच्छा आहे की लक्ष्मी पाटीलने तिथं असावं आमची प्रतिनिधी म्हणून. लक्ष्मी पाटील, मग तिथं गटाताटाचं राजकारण मी स्वतः कधी केलं नाही. ज्या रस्त्यावरच्या लढाई आहेत त्या रस्त्यावरच्या लढाया सभासदांच्या सोबत राहून केल्या. त्यामुळं मी आजही म्हणजे काम इलेक्शनचं आत्ता सुरू नाही आहे, मी सभासदांचीच आहे, सभासदांची प्रतिनिधी म्हणून आहे. त्यामुळे सभासदांनीच मला इथं पाठवलेलं आहे. माझ्यासाठी सर्व पॅनल हे माझेच आहेत, म्हणजे माझे घटक त्यामध्ये समाविष्ट आहेत. म्हणजे एकीकडे सगळे पॅनल एकमेकावर चिखलफेक करण्यात मग्न आहेत आणि तुम्ही सगळ्यांच्यापेक्षा वेगळ्या आहात अशा अर्थानं की सगळे पॅनल माझे आहेत, सगळे सभासद माझे आहेत आणि मला कुठलेही गट तट असं नाही आहे. सगळे गट सगळे तट माझेच आहेत आणि मी सगळ्या सभासदांना केंद्रबिंदू मानून काम करते. अशा पद्धतीचा खूप छान विचार या निमित्तानं तुम्ही व्यक्त केलेला आहे. बरं, मला सांगा, आता सभासदांनी तुम्हाला निवडून दिलं तर भविष्यामध्ये सभासदांसाठी आणखी काय करायचं तुमचं प्लॅन आहे? म्हणजे तुमचा जाहीरनामा, वचननामा काय आहे? तोट्यात असणारी बँक आम्ही नफ्यात आणून दाखवलेली आहे.
आता नफा मिळतोय तर सभासद 2 अंकी लाभांशचे हक्कदार आहेत. 2 अंकी डिव्हिडंड देणं हा माझा जाहीरनामा असणार आहे. कर्जाचा आज रोजी बघितलात तर बँकेकडच्या आजच्या ठेवी 385 कोटी आहेत आणि कर्ज 274 कोटी आहेत. मधलं जर मार्जिन पकडलात आपण तर निश्चितपणानं व्यवस्थापकीय खर्चामध्ये काटकसर केली तर कर्जाचा व्याजदर 1 अंकी आपण सहजगती आणू शकतो आणि तो मी आणून दाखवेन. बरं. आणखी एक महिला म्हणून बँकेमध्ये अजून काही गोष्टी करता येण्यासारख्या आहेत तर काय करता येईल असं तुम्हाला वाटतं? निश्चितपणे पहिल्यांदा असं होतं साहेब की महिलांसाठी एवढ्या मोठ्या बँकेमध्ये जसं मगाशी तुम्ही म्हटलात लूक बदललात, जवळजवळ 1,74,00,00,000 त्या ठिकाणी कोअर बँकिंग केलं, पण महिलांना साधं विश्रांतीगृह त्यामध्ये नव्हते. ज्या काही पेन्शनर महिला येतात किंवा स्वच्छतागृहांची सोय नव्हती, त्या ठिकाणी एक स्वच्छतागृह महिलांसाठी निवासगृह आपण तिथं स्थापित केलेलं आहे. भविष्य काळामध्ये महिलांसाठी अशा काही योजना असाव्यात की बऱ्याच अंशी आजारपण असतं किंवा डिलिव्हरीसारख्या रजेला किंवा त्या मोठ्या खर्चाला महिलेला सामोरं जावं लागतं, तर त्या ठिकाणी काहीतरी आपल्याला एक मेडिकलमध्ये त्यांना सूट म्हणून तरतूद काही अंशी ठेवता आली तर ठेवता येईल. महिलांसाठी कमी व्याजदरानं, काही प्रमाणात कमी व्याजदरानं त्यांना कर्ज दे किंवा आज रोजी आपल्या समाजामध्ये मुली पुढे जाव्यात, हे आपला सगळ्यांचा समाजाचाच हा एक विचार आहे की कुठली मुली शिक्षणापासून वंचित, शासनाचंही धोरण आहे बेटी बचाओ बेटी पढाओ, बेटी बचाओ बेटी पढाओ, जे की आम्ही शाळेमध्ये सर्वांना सांगतो. मग अशा एखाद्या मोठ्या अशा आर्थिक संस्थेतून मुलींच्या शिक्षणासाठी काही करता आलं, त्यांना त्या पद्धतीचं शैक्षणिक अनुदान असणारं कमी कर्जाचे व्याजदर असणारी कर्ज जर मुलींच्या उच्च शिक्षणाला देता आली तर निश्चितपणाने ह्या अशा योजना राबवण्यामध्ये माझा कल असणार आहे. सभासदांनी जर तुम्हाला निवडून दिले तर भविष्यात कुठल्या पॅनलनं तुम्हाला जर ऑफर दिली की तुम्ही आमच्या संचालक मंडळामध्ये सहभागी व्हा तर तुमचा प्लॅन काय असेल? मी सभासदांचीच आहे. आत्ताच जसं मी म्हटलं की मी तिथं कारभार चांगलं चालण्यासाठी, मला सत्तेचा मोह नाही. तुम्ही माझी वाटचाल बघितली असते तर निश्चितपणानं मागही खुर्ची माझ्यासाठी मोकळीच होती, पण त्या खुर्चीचा मी कधी मोह बाळगला नाही आणि भविष्यातही बाळगणार नाही. मी सभासदांची आहे आणि ती बँक सभासदांच्या मालकीचीच राहावी. सभासद ज्या गोष्टीचा हक्कदार आहे तो मालक म्हणूनच तिथे गेला पाहिजे. प्रत्येक संस्थेमध्ये जात असताना त्याला ते सभासदांना तो मालकीचा वागणूक मिळाली पाहिजे आणि ती सन्मानाची वागणूक आणि खिशातील त्याच्या खिशात कुणी हात घालून त्याचा पैसा लुबाडू नये, ह्या एकाच गोष्टीसाठी मी तिथं जात आहे. भविष्यात अशा जर ऑफर आल्या तर निश्चितपणाने मी त्यामध्ये सामील नसेल, हा आज माझा शब्द आहे. मी सभासदांसाठी लढते लढाई आणि सभासदांसाठी शेवटपर्यंत लढत राहील. निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही उतरलेला आहात तर सभासदांना तुम्ही काय आवाहन कराल? तुमचं चिन्ह काय आहे आणि काय आवाहन कराल? सभासद बंधू भगिनी नमस्कार. आपणाला माहीत आहे गेले 22 वर्ष शिक्षक बंधू भगिनीसाठी अगदी तळमळीनं प्रामाणिकपणे काम करत आहे आणि 24 तास काम करणाऱ्या व्यक्तीचं चिन्ह आहे घड्याळ आणि घड्याळाप्रमाणे 24 तास सभासदांच्या हितासाठी इथून पाठीमागेही कार्यरत राहिलेले आहे. आपण सर्व त्याचे सुज्ञ साक्षीदार आहात आणि निश्चितपणानं तुमच्याकडून मला ही अपक्षाची उमेदवारी म्हणते मी, कारण सगळ्या जिल्ह्यातून तुमचे फोनद्वारे मीडियाद्वारे तुमच्या मेसेजद्वारे मला तुम्ही कॉन्टॅक्ट केलात आणि सांगितलं की आमची प्रतिनिधी म्हणून तुम्ही त्या ठिकाणी थांबा आणि त्या तुमच्या आव्हानाला मान देत मी आज अपक्ष म्हणून या ठिकाणी घड्याळ चिन्ह घेऊन उतरलेले आहे. तुम्ही सर्वांनी आपलं बहुमोल मत घड्याळ चिन्हावर देऊन मला प्रचंड मताने विजय करून ही लढाई सभासद आपल्या हक्कासाठी लढत आहेत हे तुम्ही तुमच्या मतातून दाखवून द्यावं, ही एक नम्र विनंती. निश्चितच तुमच्या आवाहनाला सभासद प्रतिसाद देतील आणि एक वेगळी भूमिका घेऊन तुम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेला आहात. गेली 10-15 वर्ष शैक्षणिक प्रश्नांसाठी लढणारी एक डॅशिंग महिला अशी तुमची प्रतिमा समाजामध्ये आहे. त्याचाही फायदा तुम्हाला निश्चितपणे होईल आणि इथून पुढं सुद्धा कोणाच्याही गटात किंवा गोटात सामील न होता
स्वतंत्र अस्तित्व ठेवून सभासदांच्या हितासाठी लढण्याचा मनोदय तुम्ही या निमित्तानं व्यक्त केलेला आहे. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमची भूमिका, तुमचं सविस्तर जे काही मत आहे या निमित्तानं तुम्ही मांडत. तुम्हाला निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.